गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की हाऊ टू फॅक्टराइज क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणतो, जे आपण काल फॅक्टराइज केलेले आहेत. आता त्याच्यावरचीच एक्झाम्पल आपण आज घेणार आहे. आज मोर ऑफ अ प्रॅक्टिस सेशन असेल, जेणेकरून तुम्हाला काही त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीची शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. तर त्या माध्यमातूनच आपण असं लेक्चर असेल तर प्रॅक्टिस सेट 6.1. ओके, काल मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, ती सुटली का तुम्हाला? काल जी होमवर्कला एक्झाम्पल दिली होती ती सुटली का? तुम्ही सोडवलीच नाही ते. बरं, असू दे. तर आता आपण पुन्हा एकदा लक्ष द्यायचं. सुरुवातीपासून आपण स्टेप सांगत असतो, त्याच्यामुळे जरी तुमच्या एखादी स्टेप लक्षात नसेल तरी तुम्हाला इथं समजून जाईल लगेच. त्याच्यामध्ये काय अवघड नसतं. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. ठीक आहे. आता कसं उत्तर लिहायचे आहेत आणि कसं सोडवायचं आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक. तर ह्याला आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणतो. ट्रायनॉमियल का म्हणतो तर 3 टर्म आहेत म्हणून. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही 3 टर्म म्हणून त्याला ट्रायनॉमियल असं आपण म्हणतो. आणि क्वाड्रॅटिक म्हणजे त्याची डिग्री 2 आहे. म्हणजे मॅक्झिमम पॉवर जो असतो तो जर 2 असेल, इथं मॅक्झिमम पॉवर किती आहे? 2 आहे. तर ह्याला आपण त्याच्यामुळे क्वाड्रॅटिक असं म्हणतो. आणि 3 टर्म आहेत, ही टर्म, ही टर्म, ही टर्म, 3 टर्म आहेत म्हणून ट्रायनॉमियल. म्हणून ह्याला आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणतो, लक्षात ठेवायचं. तर आपण फॅक्टराइज करायला शिकतोय क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आपलं चालू आहे. तर ह्या फॅक्टरायझेशन मध्ये आपण काय शिकलेलो आहे, तर यांना आपण फॅक्टराइज कसं करतो, तर आपण असे 2 फॅक्टर्स शोधतो ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे येऊ शकतं. फॅक्टर म्हणजे बेसिकली तेच असतं ना, कोणताही नंबर जर आपल्याला फॅक्टर करायचा असेल 20, तर याला आपण 5 into 4 जर लिहू शकत असू, तर 5 आणि 4 म्हणजे 5 and 4 हे दोन्हीही या 20 चे काय असतात? फॅक्टर्स असतात. म्हणूनच ते यांचा मल्टिप्लिकेशन येतं. म्हणजे फॅक्टर असणे म्हणजे त्याला भाग जाऊ शकणे. 20 ला 5 ने भाग जातो म्हणजे बाकी शून्य राहते, राईट. तर त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की हा 5 काय आहे? फॅक्टर आहे. तसंच 4 ने भाग जातो. तर हे मिळण्यासाठी, हा फॅक्टर मिळण्यासाठी आपण काही स्टेप्स केलेल्या आहेत. तर त्या स्टेप्स मध्ये स्टेप नंबर 1 ही आहे की हा जो ट्रायनॉमियल आहे, हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आपल्या जनरल फॉर्म मध्ये आहे का? जनरल फॉर्म. जनरल फॉर्म म्हणजे कोणता? तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हा काय आहे? आपला जनरल फॉर्म आहे. तर जनरल फॉर्म मध्ये आपल्याला ते एक्सप्रेशन आहे का, हे सर्वात प्रथम चेक करणं खूप गरजेचं असतं. मग ते चेक कसं करायचं? तर खूप सोपं आहे. सुरुवातीची टर्म एक्स स्क्वेअरची असायला पाहिजे, म्हणजेच ते मॅक्झिमम पॉवरची टर्म जी आहे ती महत्वाची टर्म, ती सर्वात पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर एक्स ची टर्म येईल, म्हणजेच एक्स रेस टू 2 झाल्यानंतर एक्स रेस टू 1 ची टर्म आहे ही. 2 झाल्यानंतर 1 ची. आणि तिसरी जी आहे याला कॉन्स्टंट म्हणतो, किंवा याला आपण एक्स रेस टू 0 ची टर्म म्हणतो असतो. एक्स रेस टू 0 1 असतो ऍक्च्युअली, म्हणून तो तिथं लिहिलेला नसतो. पण हा ऍक्च्युअली एक्स रेस टू 0 ची टर्म आहे, एक्स रेस टू 1 ची टर्म आहे, एक्स रेस टू 2 ची टर्म आहे. तर असं असेंडिंग किंवा या बाजूने डिसेंडिंग अशा टर्म्स तुम्हाला जर असतील तर त्या जनरल फॉर्म मध्ये आहेत असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज करण्याची गरज मग तुम्हाला नसणार आहे. तर ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मग आपण कम्पेअर करत असतो आणि ए बी सी च्या व्हॅल्यूज काढत असतो. मग ए बी, उत्तर जनरल फॉर्म मध्ये लिहायचं काय? मी आता जॉईन राहिलो. हा, उत्तर जनरल फॉर्म मध्ये म्हणजे जरा आहे का बघायचं. आपला जर क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणजे जे आपल्या क्वेश्चन मध्ये जे एक्सप्रेशन दिलेलं आहे, ते एक्सप्रेशन आपल्या ह्या जनरल फॉर्म मध्ये आहे का. म्हणजे नेमकं काय, तर पहिली टर्म एक्स स्क्वेअर ची आहे का, दुसरी टर्म एक्स ची आहे का, आणि तिसरी टर्म कॉन्स्टंट म्हणजे फक्त नंबर आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे, राईट. जर सर नसेल, तिथे बोला. येईल आपण ax
2 लिहिलंय म्हणजे वर, मग ती एक आपण मनाने लावायचं आपल्याला. नाही, हे क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, हा क्वेश्चन मध्ये दिलेला असतं, हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेला असतं, हा ट्रायनॉमियल तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, त्यांनीच दिले हे लिहून, जे काय दिले तेच लिहायचं आपल्याला. हे फक्त पुढं मागं असेल, समजा एक्स स्क्वेअर असं दिलं असतं, समजा तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलं असतं की 9x + x² + 18 असा प्रश्न दिला असता, ह्याचं फॅक्टराइज करा म्हणून सांगितलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं, हा x² आहे तो सुरुवातीला लिहिला असता चिन्हांसहित, याचं चिन्ह काय प्लस आहे, परत मग x ची टर्म याचं पण चिन्ह प्लस आहे, मग दुसऱ्यांदा काय लिहिणार मी 9x लिहिणार त्याच्या चिन्हांसोबत, आणि मग शेवटी कॉन्स्टंट लिहिणार. तर हे माझं येणार जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन. समजते, जर पुढं मागं लिहिलं असेल तर तसं करायचं आहे आपल्याला. ओके, जर तसंच दिलं असेल पहिल्यांदा x² ची टर्म, परत x ची टर्म आणि परत कॉन्स्टंट, तर त्याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही. तर हा झाला जनरल फॉर्म मध्ये माझं. मला सर ती समजलं, मला ती ABC आपण असं म्हणजे अक्षर टाकलेत ना मध्ये मध्ये. ते कसं असतं, तिथं काही येऊ शकतं ना रे, ते कसं असतं जनरली आपण सांगतो, आपण जनरली कसं एखादा म्हणतो, एखादा मुलगा जर मधली सुट्टी संपल्यानंतरही बाहेर थांबला, तर त्यावेळी काय सर सांगतात का कुठला मुलगा, त्यावेळी आपण जनरली सर सांगतात एखादा मुलगा XYZ. तसं आपण हे ABC घेतलेलं असतं, म्हणजे पर्टिक्युलरली ज्यावेळी एक्झाम्पल येतं त्यावेळी त्याची व्हॅल्यूज कळतात. म्हणजे समजा आता हे एक्झाम्पल आलेलं आहे, त्यावेळी आपल्याला त्याची व्हॅल्यू कळते. काय व्हॅल्यू कळते, ए ची व्हॅल्यू काय आहे, तर इथं बघायची, ए ची व्हॅल्यू काय आहे, x² ला गुणले, तर इथं x² ला कशाने गुणले, 1 नी, बरोबर आहे की नाही, त्यामुळे इथं ए ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. ठीक आहे, इथं बघायचं बी नी, बी काय आहे, बी नी ह्या एक्स ला गुणलेला आहे, बी हा काय आहे एक्स चा x² ची परत एकदा सांगायची व्हॅल्यू. x² ची व्हॅल्यू नाही, ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू, x² तर तिथं आहेच की, x² तिथं आहे, इथं पण आहे, इथं ए आहे की नाही, तिथं काय आहे ए च्या ठिकाणी, ए च्या ठिकाणी इथं 1 आहे, 1 नी गुणाकार केलेला असतो x² ची, 1 हा त्याचा कोइफिशियंट असतो, म्हणून इथं ए ची व्हॅल्यू काय येईल, 1 येईल, ए ची व्हॅल्यू 1 येईल. ठीक आहे, तसंच ह्या एक्स चा कोइफिशियंट बी आहे, माईक बंद करा, माईक संकल्प, हा, तर एक्स चा कोइफिशियंट इथं बी आहे, तर इथं एक्स चा कोइफिशियंट काय आहे, 9 आहे, म्हणून इथं बी काय येईल, 9 येईल, बी ची व्हॅल्यू काय येईल, 9 येईल. सी ची व्हॅल्यू काय येईल, मग सी इथं कॉन्स्टंट आहे, इथं सुद्धा तो काय असतो, कॉन्स्टंट असतो, तो 18 येईल. बस एवढंच, म्हणजे हे नंबर जे आहेत, हे नंबर त्यांचे जे व्हेरिएबल आहेत ते काढून आलेले नंबर आहेत ना रे, बाकी काही नाही. x² सोडून इथं कुठला नंबर आहे, तो चिन्हांसहित घ्यायचा, एक्स सोडून कोणता नंबर आहे, तो चिन्हांसहित घ्यायचा, इथं पण आहे तसा नंबर चिन्हांसहित घ्यायचा, म्हणजे एबीसीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. समजलं? ABC आपल्या मनानच लिहायचं ना, म्हणजे असं मनानं का लिहायचं, त्या मनाने कुठं काय लिहिलंय आपण, सगळं तिथं ते दिलंय त्यांनी ना रे. ABC हे मनाने लिहायचं नाही आहे, ax² + bxc हे नेहमीच असणार आहे, असंच हेच असणार, हे कुठे बदलणार नाही, हा जनरल फॉर्म आहे, हा जनरल फॉर्म कधीच बदलणार नाही, हा फॉर्म असाच राहणार आहे. समजलं? हा, तो कधी बदलायच नाही, दरवेळी एबीसीच्याच व्हॅल्यू काढायच्या आहेत तुम्हाला, काही का असे ना, तिकडं इकडं वाय असू दे, झेड असू दे, तिथं काही असू दे, पण इथं आपल्याला एबीसीच्याच व्हॅल्यू काढायचे. तर एबीसीच्या व्हॅल्यू काढून झाल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, तर ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करतो, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करतो. ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन काय येतं इथं, 1 × 18 विच इज 18. मग 18 चे मला असे, बरोबर आहे, 18 चे मला असे फॅक्टर शोधायचे आहेत, बघा इथे लिहितो, 18 चे फॅक्टर्स मला असे शोधायचे आहेत ज्यांची बेरीज 9 येणार आहे, ज्यांची बेरीज 9 येणार आहे. तर बघा बघू कुठले कुठले, 118 तर शक्य नाही, 29 शक्य आहे का, बरोबर, तर 3 आणि 6 इथं मला आलेला आहे, जो की काय देऊ शकतो, त्यांची मल्टिप्लिकेशन 18 आणि बेरीज 9 देऊ शकतो. 9 का बेरीज पाहिजे, कारण बी आपल्याला समेशन पाहिजे असते,
काय पाहिजे असते, बी ही समेशन पाहिजे असते. त्यामुळे काय करायचं आहे, तर 3 आणि 6. आता इथं कुठं निगेटिव्ह वगैरे द्यायचा काही विषय येत नाही, त्यांची बेरीजच +3 + 6 + 9 येते, +3 × +6 + 18 सगळं प्लस असल्यामुळे इथं कुठेही टेन्शन नसतं. प्लस वाले एक्झाम्पल मध्ये काही जास्त बघायची गरज नसते. तर आपण चूज केलेला आहे +3 + 6. तर आता जे इक्वेशन आहे ते पुन्हा एकदा लिहितो मी, x² + 9x + 18 = आता काय करणार आहे मी, x² तर आहे असं लिहीनच, पण ह्या 9x ला म्हणजेच या b च्या टर्मला त्याला मी कसं लिहिणार आहे, आता ह्या दोघांचा वापर करून. कसा वापर करणार, 3 ला पण x लिहायचं प्लस, कारण दोघांना पण प्लस प्लसच आहे म्हणून, इथं पण प्लस आहे इथे पण प्लस आहे म्हणून सगळीकडेच प्लस येते. कुठं मायनस असतं तिथं मायनस आला असतं. 3x + 6x + 18, 3x + 6x + 18 हे लिहिलं. फक्त काय केलं, ह्या 9x च्या ठिकाणी 3x + 6x लिहिलं. बाकी सगळे तर आहे असंच ठेवलंय की नाही, x² ला x² ठेवलेला आहे, 18 ला 18 ठेवलंय. फक्त ह्या मधल्या 9x ला आपण 3x + 6x लिहिलंय. हे फक्त शोधायचं होतं आपल्याला, नेमकं काय लिहायचं 9x च्या ठिकाणी. ह्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण कायसाठी केल्या, फक्त तर हे शोधायसाठी की 9x च्या ठिकाणी मी नेमकं लिहू काय, 9x ही कुणाची बेरीज आहे म्हणून लिहू. तर हे लिहिण्यास, हे शोधण्यासाठी आपण हे सगळं केलेलं असते. तर हे शोधलं आपण, मग इथं लिहिलं. आता इथून पुढे जे आहे ते सगळं वेगळं आहे. इथून पुढे काय करतो आपण, त्यांचे कॉमन काढण्यासाठी 2 ग्रुप करतो. यातून कॉमन काढण्यासाठी पहिल्या दोघांचा ग्रुप, त्यानंतर दुसऱ्या दोघांचा ग्रुप. ग्रुप मधून काय कॉमन येते काळजीपूर्वक बघतो. पहिल्यांदा नंबर आहे, इथं 1 असतो कोएफिशियंट, काय नसतं म्हणजे 1 असतो. आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आहे. तर 1 आणि 3 मधून काय कॉमन येणार नाहीये. तर x² आणि x मधून काय कॉमन येतंय, x कॉमन येते, बरोबर आहे की नाही. x² मधून आणि x मधून काय येईल, एक x कॉमन येईल. तर ह्यातला एक x जर बाहेर काढला असेल तर ह्याच्यामध्ये किती राहील, एक x राहणार आहे. ह्यातला एक x आहे तो पण तुम्ही बाहेर काढला तर याच्यामध्ये काय राहील, +3 चिन्ह बघायचं, तर +3 राहील. आता मी तुम्हाला सांगितलं की x + 3 आहे तो बिंदासपणे तुम्ही इथं पुढे लिहायचा आणि विचार करायचा की इथं काय लिहावं लागेल, तर इथं लिहावं लागेल ह्या x नी ह्या 6x ला भागलं तर काय राहतं, +6 राहतं. आता x + 3 दोघातून कॉमन काढता येतं आपल्याला, त्यामुळं तर x + 3 कॉमन काढल्यानंतर ह्याच्यामध्ये राहतंय ते x आणि ह्याच्यामध्ये राहतंय ते +6. तर हे झाले आपले फॅक्टर्स ऑफ x² + 9x + 18 चे फॅक्टर्स. किती सोपं आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. बघा अजून एक एक्झाम्पल, भरपूर एक्झाम्पल आहेत आपल्याला आता सोडवायला, त्यामुळे हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. x² - 10x + 9. आता हा जनरल फॉर्म मध्ये आहे का, म्हणजे पहिल्यांदा x² आहे का, x आहे का आणि परत कॉन्स्टंट आहे का, आहे. मग याला म्हणजे जास्त काय करत बसायला लागत नाही, डायरेक्टली ABC च्या व्हॅल्यू काढायच्या. ABC च्या व्हॅल्यू काढायच्या. कसं लिहायचं, ax² + bx + c. हे काय आहे आपल्याला, x² - 10x - 9 म्हणजे a काय आहे 1, b काय आहे, b काय आहे इथं -10. हा हे समजणं गरजेचं आहे. b काय आहे -10 आहे आणि c काय आहे 9. तर आता मला काय करायचं आहे, कुणाचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे, सर सी ला असं +9 नाही लिहायचं, प्लस लिहिलं काय चालतंय की नाही ना, प्लस लिहिलं नाही लिहिलं चालतंय, तुम्ही लिहायला लिहा, काय हरकत नाही. प्लस काय लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडत नसतो ना रे, म्हणून आपण लिहित नसतो. प्रत्येक ठिकाणी प्लस असतंच, जिथं काय लिहिलं जिथं साईन नसतं तिथं प्लस असतंच. ओके, तुम्ही लिहिलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. आता मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला 1 × 9, 9चं 9 येईल. आता 9 चे अवयव पाडायचे आहेत, 1 9 3 3, हे दोनच आहेत ना, या दोन पैकी कुठलं घेता येईल आपल्याला, 1 9 घेता येईल. बट प्रॉब्लेम काय आपल्याला, तर त्यांची समेशन काय आली पाहिजे, -10 आली पाहिजे ना हो. -10 समेशन कधी येणार, ज्यावेळी मी दोघांना पण
मायनस देणार, दोघांना पण मायनस देणार, त्यावेळी होणार ते. आणि दोघांना मायनस दिल्यामुळे त्यांचा मल्टिप्लिकेशन पण प्लस येणार, हे नाही चुकलं पाहिजे. त्याच्या नादात हे त्यांचं मल्टिप्लिकेशन पण व्यवस्थितच आलं पाहिजे, नाहीतर आपण बेरीज करणार आणि त्याच्यामुळं आपलं मल्टिप्लिकेशनचं चुकायचं, असं नाही झालं पाहिजे. -1 आणि -9 यांचं मल्टिप्लिकेशन +9च येत आहे, हे तर आलंच पाहिजे. प्लस त्यांची बेरीज पण -10 आली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत. मग आता आपण लिहूया x² -10x +9 ला कसं लिहिणार. पहिली टर्म आहे अशी, त्याच्यात काही चेंज करायचं नाही. आता -10x ला कसं लिहायचं आहे, तर इथलं -1x किंवा -x, आता 1x लिहायची काही गरज नसते, तुम्ही नुसतं x लिहिलं तरी चालतं, किंवा 1x लिहिणार असला तरी लिहा, काही चुकीचं नाही आहे ते. -9x हे झालं 10x च्या ठिकाणी 2 लिहिले, आणि हे तिसरं जे आहे ते विसरायचं नाही, +9. आता परत नेहमीप्रमाणे ग्रुप करायचे, कॉमन काढायचं, ग्रुप करायचं, कॉमन काढायचं. x² आणि x ज्यातून नेहमीप्रमाणे x बाहेर येईल, यामध्ये एक x राहील, याच्यामध्ये -1 राहील. बघा, त्यामुळे 1 न गुणलेलं कधीही चांगलं, आहे की नाही. आपल्याला लक्षात राहतं, इथं ना तुम्ही विचार केला काय राहतंय, तर इथे 1 राहतंय, ते पण -1 राहतंय, -1 मायनस. आता याचं पण जर x -1 असेल तर इथं काय येईल, याला भागून बघायचं, काय येईल. 9x ला, म्हणजे -9x ला x ने भागलं, काय येतंय, -9. बरोबर, -9 येणार आहे. मग आता ह्यातून x -1 जर बाहेर आले, तर ह्याच्यामध्ये राहते x, ह्याच्यामध्ये राहते -9, आणि हे झाले आपले फॅक्टर कम्प्लीट. बघा, सोपं आहे. आता एक काम करूया आपण, तिसरं एक्झाम्पल y मधलं आहे का ते, ठीक आहे. आता हे बदललं तरी सुद्धा काय फरक पडत नाही. आता तिसरे एक्झाम्पल बघा, त्यांनी काय केलंय, y² घेतलेला आहे, y² + 24y. आता ते काहीही घेऊ देत, व्हेरिएबल जे आहे म्हणजे y, x, ज्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, ते कोणतेही असू देत, काही फरक पडत नसतो. कोणतेही व्हेरिएबल असू देत, फरक काय पडणार नाही. आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं. ax² + bx + c याच्याबरोबर ते कम्पेअर करायचं. y² + 24y + 144. ओके, तर ह्याच्यामध्ये मग a ची व्हॅल्यू येईल 1, b ची व्हॅल्यू येईल 24, c ची व्हॅल्यू येईल 140. सर 1 ची याची व्हॅल्यू 1 काय येते, म्हणजे असं, कारण ह्याला 1 ने गुणले ना रे. इथं जसं प्रत्येकाला इथं काहीतरी नंबर आहे ना, इथं काय गुणलेलं नसेल त्यावेळी 1 असतं, तिथं काय गुणलेलं नसतं त्यावेळी 1 न गुणलेलं नंबर असतं. नाही म्हणून त्याला 1 लिहायचं का? हा, तिथं नंबर नसतो त्यावेळी 1 असतो, तिथं कोणच नसतो असं नसतं. 1 हा कायमच असतो, नेहमी तिथं बसलेलाच असतो. जर 2 असेल तर तो तिथं तात्पुरता जातो, पण 1 हा असतो तिथं कायम. तिथं काय नाही आहे म्हणून 1 लिहायचं, इथं पण काय नव्हता म्हणून 1 लिहिला, जिथं काय नसेल तिथं 1 लिहायचं. ठीक आहे, तर हे झालं एबीसीच्या व्हॅल्यूज. आता एसी फाइंड करायचं आहे मला. एसी काय येणार आहे, 144. 144 चे मला असे फॅक्टर्स पाडायचे ज्यांची बेरीज 24 येणार आहे. बघा, 12 बरोबर. आता डायरेक्टली तुम्हाला आता सुद्धा जमू शकतं, 12 × 12चा वर्गच आहे ना, त्यामुळे 12 × 12 24 येते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग आता किती काम सोपं झालं बघा. आता y² काय आहे ते लिहितो, y² + 24y + 144. याला कसं लिहिणार आहे, तर याला मी लिहिणार आहे y² + 24y च्या ठिकाणी काय लिहिणार आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, बेरीज पण यांची पॉझिटिव्ह येते, सगळं पॉझिटिव्ह आहे इथे, त्याच्यामुळे काही शंका नाही आपल्याला. 12y + 12y + 144. तर इथं कॉमन बघा काय येत आहे, y कॉमन येत आहे. आतमध्ये ह्यातला एक y राहतोय, इथला एक 12 राहतोय, आणि इथं y + 12 जर इथं लिहिलं तर इथं काय लिहावं लागतंय, +12 लिहावं लागते. म्हणजे एक y + 12 बाहेर काढला तर याच्यामध्ये एक y राहतोय आणि याच्यामध्ये एक 12 राहतोय.
म्हणजे y प्लस 12 नीच y प्लस 12 ला गुणलेला आहे, म्हणजे मुळात एकच फॅक्टर आहे. म्हणजे हे काय आहे माहिती का, हा आहे परफेक्ट स्क्वेअर. हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे जसं आपण 3 गुणिले 3 9 म्हणतो, तसं झालं हे. त्याच नंबर त्याच फॅक्टरनी त्याच फॅक्टरला गुणले की नाही आणि मग तो आलाय. तर हे तसं आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे हा जो आहे तो काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे हे असं आलंय. म्हणजे तुम्ही जर तो फॉर्म्युला वापरला की नाही कुठला, तर y प्लस 12 चा जर तुम्ही तो फॉर्म्युला वापरला, काय फॉर्म्युला, हे ह्याचा काय स्क्वेअर आहे ना, म्हणून मी असं लिहू शकतो की नाही याला, याचा आणि याचा काय हा स्क्वेअरच आहे, म्हणून मी असं लिहिलं. आणि मग हा a प्लस बी चा फॉर्म्युला वापरा बघू. काय फॉर्म्युला ए प्लस बी चा फॉर्म्युला, ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा, 2 नंतर ए नंतर बी आणि प्लस बी स्क्वेअर मी ऑलरेडी 143 करून ठेवतो. वाय स्क्वेअर प्लस 12 दुनी 24 वाय प्लस 144. बघा त्यांचा काय आला गुणाकार, तर तो परफेक्ट स्क्वेअर आला, ठीक नाही. तर हे असं आलं म्हणून आपण सांगू शकतो की हे परफेक्ट स्क्वेअर आहे. दोन्हीकडे सेम आहे, म्हणून हा फॉर्म्युला वापरून आपण परत आहे तसा फॉर्म्युला सुद्धा आणू शकतो. म्हणजे बेसिकली हा गुणाकारच असतो रे. काय असतो, हा गुणाकारच केलेला असतो. तर आपल्याला ते शोधायचं असते की हा नेमका कोणत्या दोन पॉलिनॉमियल्सचा गुणाकार येतोय. एवढं सिंपल साधं शोधायचं असतं. यासाठी आपण काय करतो, फक्त मधल्या टर्मची फोड करत असतो. याच्यामध्ये हे करतो की आपण ही मधली जी टर्म आहे त्याची फोड करून लिहितो, जेणेकरून त्यातनं एक छानसा कॉमन आपल्याला मिळेल आणि मग आपण त्याला असं लिहू शकतो. यासाठी फक्त आपला हा सगळा खटाटोप आहे, ठीक आहे. ह्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत, पण त्या पद्धती आपण जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. सध्या जी ही पद्धत आहे ही पद्धत खूप महत्वाची आणि कॉमन सुद्धा आहे. आता हे बघूया, 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10, याला मी कम्पेअर करतो सेम ax स्क्वेअर प्लस bx प्लस c शी. मग मला मिळतील a b c च्या व्हॅल्यूज. आता इथं a काय आहे, 5 आहे, ठीक नाही. बी काय आहे, सुद्धा 5च आहे, प्लस 5 दोन्ही लिहू शकता तुम्हाला तसं वाटत असेल तर. आणि सी काय आहे इथं, -10 आहे, बरोबर आहे, -10 आहे. मग एसी काय येईल, चिन्हांसहित सांगायचं. एसी काय येतो मग, 5y स्क्वेअर -10 -50 येतो, ठीक आहे. आता -50 चे असे फॅक्टर्स पाहिजेत मला ज्यांची बेरीज 5 आली पाहिजे. तर बघूया, 1 आणि 50 चे तर काही शक्य नाही ना. 1 आणि 50 कधी कधी वापरावं लागत असतं आपल्याला, सारखं नाही. 1 आणि 50 काही वापरायला लागत नाही. 2 आणि 25 वापरावं लागते का, नाही, त्यांची पण काही बेरीज 5 येण्याची लक्षणं नाही आहेत. 3 न तर भाग जात नाही, 4 न पण जात नाही, 5 नि जातोय का हो. मग ह्यांची बेरीज 15 येते, पण वजाबाकी येते, ह्यांची वजाबाकी 5 येते. मग वजाबाकी आणायचे असेल तर मला कुठलं तरी वजा दिलं पाहिजे. वजा कुणाला द्यायचं, तर इथं बघायचं बी ला कोणतं टर्म आहे, बी पॉझिटिव्ह आहे की नाही आपला, तर मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह द्यायची आणि छोट्या संख्येला निगेटिव्ह द्यायची. मग यांची बेरीज किती येते, ऑटोमॅटिकली आपल्याला जी पाहिजे ती येते. समजतं हे कसं केलं, हे खूप महत्वाचं आहे. -50 आणायचंय आपल्याला, म्हणजेच त्यापैकी कुणाला तरी एकाला निगेटिव्ह द्यावं लागणार आहे. त्याशिवाय निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन कसं येईल, निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन कधी येणार, जर त्यातल्या दोघांपैकी एक नंबर तर कमीत कमी निगेटिव्ह पाहिजे. दोन्ही निगेटिव्ह पण चालत नाहीत. दोन्ही निगेटिव्ह असेल तर ते परत पॉझिटिव्ह येणार. मल्टिप्लिकेशनच्या संदर्भामध्ये बोलतोय, मल्टिप्लिकेशन साठी एक तरी निगेटिव्ह पाहिजेच असतो. आणि तसंच इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय, त्यांची वजाबाकी करायची आहे. 5 कधी येणार आहे, वजा केल्यावरच येणार आहे. त्यामुळे वजा पण द्यायचंच आहे आपल्याला, पण ते कोणाला द्यायचं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जायचं बी कडं. बी कडे बघायचं चिन्ह काय आहे, बी ला चिन्ह जे असेल ते चिन्ह मोठ्याला द्यायचं. बी ला जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं, बी ला जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं, बी ला जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं. मग आपलं चुकत नाही, ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात राहील का नाही. बीचं जे चिन्ह आहे ते तिथल्या मोठ्या फॅक्टरला द्यायचं, बीचं जे चिन्ह आहे ते मोठ्या फॅक्टरला द्यायचं. हा, हे चुकायचं नाही, हे खूप महत्व. हे चुकला, इकडचं चिन्ह इकडे झालं की सगळं चुकणार आहे. त्याच्यामुळे बीचं चिन्ह मोठ्या फॅक्टरला आलं पाहिजे. तर आता आपण दिलेलं आहे चिन्ह, तर आता आपण लिहूया 5y स्क्वेअर प्लस 5y
-10. आता हे कसं लिहिणार आहे पुन्हा तेच 5y² आहे असं लिहायचं आहे. 5y ला आता हे चिन्ह त्यासाठी असतात, हे -5 आहे ना, तर -5y +10 आहे ना, मग +10y आणि -10 आलेलं आहे. -10 आलेलं आहे. आता याच्यातून बघा कॉमन काय आहे ते 5 नंबर मध्ये 5 आहे दोन्हीकडे, मग मी 5 बाहेर काढू शकतो. y² y नेहमीप्रमाणे मी एक y बाहेर काढू शकतो, म्हणजे 5y बाहेर येते यावेळी. यावेळी काय येते बाहेर 5y बाहेर येते. तर याच्यामध्ये काय राहील 5y गेल्यानंतर 5 तर गेले, y मधला पण एक y गेलाय म्हणजे एक y राहील. आणि इथं पण 5y जाते पण बरोबर एक काहीतरी राहते बघा, काय राहते इथं 5y गेल्यावर मायनस -0 नाही -1. -0 कसं असतं -5y डिवायडेड बाय 5y. काय आन्सर येते याचं -1 -1 आन्सर येत असतं, म्हणजेच -1 इथं राहते. त्याच्यातून -5y गेल्यानंतर काय राहील -1 राहील. ठीक आहे, तर छोट्या छोट्या चुका करतो आपण परत. आता हा जो ब्रॅकेट आहे तो आहे असं लिहूया y -1. मग इथं काय येईल याच्यासाठी ह्या y ने याला भागून बघा काय येते, मग काय राहते 10. +10 राहते. ठीक आहे, तर हे y -1 कॉमन काढल्यानंतर 5y +10 राहतं. ठीक आहे, तर हे झाले फॅक्टर्स. सर मला अजून एकदा हा गणित समजवा ना. हा बघा, सुरुवातीला आपण एबीसीच्या व्हॅल्यूज काढले, ते समजलं तुला एबीसीच्या व्हॅल्यूज. हो मग एबीसीच्या व्हॅल्यूज पासून हे -5 +10 कसं आलं समजलं. हो सर. हा, मग -5 +10 हे इथं आपण पुट केलेलं आहे बघा. ह्या स्टेप मध्ये काय केलं तर ही मधली जी संख्या असते, मधली जी टर्म असते +5y, याच्या ठिकाणी आपण ह्यांचा वापर करत असतो. याच्या ठिकाणी म्हणजे त्याला काढून हे टाकत असतो, त्या 5y ला काढायचं असतं. ह्याचा काय उपयोग नाही, हे काढायचं आणि याच्या ठिकाणी हे 2 नवीन टर्म टाकायचे असते. मग त्या 2 नवीन टर्म कुठनं आणल्या, इथून आणल्या आपण. ते काढलं आणि हे पहिली टर्म ही टाकली -5, त्याला y जोडायचं टाकायचं, +10 y जोडायचं आणि तिथं लिहायचं. आता हे -10 आहे तसं टाकलं, ह्यांचं काही चेंज केलेलं नाही, हे पहिली दोघं आहेत तशीच आहेत. फक्त मधली टर्म काढून त्याच्या ठिकाणी आपण जे शोधले ते टाकायचं असतं मधल्या टर्मच्या ठिकाणी. तर ते टाकल्यानंतर मग आता आपण नेहमीप्रमाणे काय करतो, कॉमन फाइंड करण्यासाठी त्यांचे 2 ग्रुप करतो. हे जे एक ग्रुप, हा एक ग्रुप. ह्या 2 ग्रुप मधनं काय कॉमन येते बघण्यासाठी पहिली स्टेप नंबर मध्ये बघायचं पहिल्यांदा काय कॉमन आहे. नंबर मध्ये 5 मध्ये काय कॉमन येणार आहे, 5 कॉमन येणार आहे, म्हणून 5 बाहेर येऊन बसले पहिल्यांदाच. y² y मध्ये काय कॉमन येणार आहे, y कॉमन येणार आहे नेहमीप्रमाणे, तर तो y कॉमन येऊन बाहेरून बसलाय. तर आतमध्ये काय राहते प्रत्येक टर्म मध्ये बघायचं. ह्या टर्म मधून जर 5y बाहेर आलं तर ते कसं काढायचं असते, तर 5y² ला भागून बघायचं 5y ने. भागून बघितलं कळतेच की हे 5 गेलं आणि हे y एका y ला घेऊन गेलं, मग एक y राहते ना तिथं, तर ते y इथं लिहिलेलं आहे. आता ह्यातून काय जाते, ह्यातून काय राहते, यासाठी पण भागून बघायचं 5y - 5y. हे 5y गेलं पण हे मायनस राहिले की नाही, त्या मायनस बरोबर एक पण लिहावं लागतो, नुसताच मायनस लिहून चालणार नाही ना, म्हणून -1 इथं लिहिलेलं आहे. ओके, हे झालं y -1. आता हे y -1 जे आहे ते आहे आपण पुढे लिहायचंय नेहमीप्रमाणे, कारण y -1 इथून सुद्धा आपल्याला काहीतरी बाहेर येतच असतं. तर तिथून बाहेर येण्यासाठी काय करतोय, ही टर्म आपल्याला शोधायची असते +10 वाली. +10 वाली टर्म शोधण्यासाठी मी काय केलं, तर ह्या y ने त्या पहिल्या टर्मला भागलं. हे जे y -1 मधलं y आहे त्यांनी ह्या 10y मधल्या 10y ला भागून बघायचं किती आलं, y गेलं +10, तर हे +10 इथं आलेलं आहे, हे +10. मग आता लिहिताना काय y -1 दोन्हीतनं कॉमन काढल्यानंतर ते राहिलं आणि ह्याच्यातून राहिलेलं y आणि ह्याच्यातून राहिलेलं 10 हे आपल्याला फायनली मिळालेलं आहे. ओके, हो समजलं सर. ओके ठीक आहे. आपल्याकडे किती वेळ आहे बघूया, अजून एखादं एक्झाम्पल होतंय. ओके होतंय. सर हे सम आम्ही करू का, 5th सम? हा करताय का, पण हे p मध्ये आहे. आता काय कुठलं का असे ना, तुम्ही काय करा, आता माझ्या बरोबर सुभाष तुम्ही तो सोडवायला बघा. माझ्या बरोबर तुम्ही काय करा, मी सोडवतोय
तसं तुम्ही पण सोडवायला चालू करा. तुम्ही कुठे अडकताय बघायचं आणि ते त्यावेळी मी काय बोर्डवरती लिहिलंय ते बघायचं. ठीक आहे, मी काय बोलणार नाही, मी फक्त लिहिणार हळूहळू. तुम्ही पण सोडवायला चालू करा. ठीक आहे, कुठलं सम आहे बघा, पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. व्हेरिएबल कोणतेही असू दे, एक्स वाय झेड असू दे, पी असू दे, आपल्याला काय फरक पडत नाही. आहे तीच प्रोसेस असणार आहे प्रत्येक वेळी, फक्त ते वापरायचं आहे, जे दिले ते वापरायचं. बघा सोडवायला चालू करा बघू, आणि आन्सर सांगू शकता तुम्ही ऍज फास्ट ऍज यू कॅन. फॅक्टर्सची चिन्ह महत्वाची राहतात. फॅक्टर्सचे चिन्ह कसं द्यायला सांगितलेलं आहे, जे बी ला साइन आहे ते मोठ्या फॅक्टरला गेलं पाहिजे. जे बी ला साइन आहे ते मोठ्या फॅक्टरला गेलं पाहिजे. सर माझं झालं सॉल्व करून. झालं चालू करू. काय आले फॅक्टर्स? सर p-7 p+5. बरोबर, p-7 p+5 बरोबर. बघा मी आता हळूहळू सोडवायला चालू करतो. कसं येतंय तर सुरुवातीला मी कम्पेअर करतो ax² प्लस bx प्लस c. त्यामुळे मला a मिळतोय 1, b मिळतोय -2, c मिळतोय -35. त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन आहे -35 a आणि c च, आणि मला हवं आहे 2, म्हणजे 7 आणि 5 मध्ये आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय पाहिजे इथं, b चं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हटल्यानंतर इथं मायनस येणार +5. हेन्स p² - 2p - 35 कसं लिहिणार आहे मी, तर p² ला काही चेंज करायचं नाही, -2p च्या ठिकाणी इथून लिहायला चालू करणार -7p + 5p - 35. कॉमन बाहेर काढण्यासाठी ग्रुप करणार आहे. त्याच्यामध्ये कॉमन काय येते, p बाहेर येते, त्याच्यामध्ये राहतो एक p -7. -7. आता इकडं p -7 जर लिहिलं तर इथं काय लिहावं लागेल, +5, म्हणजे p-7 p+5. आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे, पण ती ट्रिक कधी लागू होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी की नाही, ज्यावेळी लक्षात ठेवायचं, ज्यावेळी ह्या p चा कोएफिशियंट 1 असतो
म्हणजे 1 असतो. ए ज्यावेळी 1 असतो, ए ज्यावेळी 1 असतो, ए ज्यावेळी 1 असतो त्यावेळी ही ट्रिक फक्त लागू होते. लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही प्रत्येक वेळी म्हणणार तर तसं का होईना. तर हे तुमचे जे फॅक्टर येतात की नाही तेच फॅक्टर्स खाली पॉलिनॉमियलचे फॅक्टर म्हणून पण येतात. हा एरंब विचार. सर पी मायनस 1 पी प्लस 5 च्या जागी पी मायनस 5 पी प्लस 7 आलं तर, कारण मी फॅक्टर सर उलटे केलेत. 5 आणि -7 केले. बरोबर आहे की, मग काय फरक पडत नाही. 5 आणि -7 केले तर तेच उत्तर येत आहे. पुढे मागे लिहिलेस ना तू, लिहिताना काय लिहिलंस, पी स्क्वेअर प्लस 5 लिहिलंस आणि -7 लिहिलंस ना इथं. हो. हा, मग काय फरक पडत नाही. उलट येईल फक्त. पहिल्यांदा पी प्लस 5 येईल आणि मग परत पी -7 येईल, है ना. हा बरोबर आहे ना. पहिल्यांदा पी प्लस 5 आणि परत पी -7 आलं ना तुझं. हो सर. हा, मग तेच आहे. फक्त पुढे मागायला चालतं. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, पुढे मागायला तर चालते, काही प्रॉब्लेम नसतं. बरोबर असतं ते दोन्ही. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, ए इज इक्वल टू 1 जर असेल तर तुमचे जे इथं फॅक्टर येतात की नाही हे तेच फॅक्टर इथे येतात बरं का खाली. जर तुम्ही बघितलं तर कळेल. इथं -7 आले फक्त, इथं पी -7, इथं +5 आले पी +7. असं जिथं जिथं आपण वर केलं ते तुमच्या लक्षात येईल बघा. इथं 5 आहे, इथं नाही येणार तसं, कारण इथं काय आहे, ए 5 आहे. ए जिथं 1 असतो तिथं इथं ए 1 आहे बघा. इथं ए 1 आहे म्हणल्यानंतर 12 आले की नाही, तर y+12 ए जिथं जिथं 1 आहे इथं ए 1 आहे बघा. इथं ए 1 आहे म्हणल्यानंतर काय होते, तर इथं आपण कुठले फॅक्टर पकडलेले, -1 -9 बघा, x -1 x -9. तर हे क्रॉस चेक करायला तुम्हाला सोपं पडतंय. तुमचं बरोबर आहे की नाही आन्सर. इथं पण a+1 आहे. इथं कुठले फॅक्टर चालते, 3 आणि 6, x+3 x+6 असे फॅक्टर्स येतात. हे जे फॅक्टर्स पडण्यासाठी ते जे फॅक्टर आहेत तेच फॅक्टर येतात, पण कधी, प्रोव्हाइडिंग ए इज इक्वल टू 1. म्हणून मी ते सांगत नाही. बरेच वेळा काय होतं, मुलं ते त्याचा अर्थ समजतात की तेच येतं, नेहमी येत नसतं. ज्यावेळी ए 1 असतो त्याच वेळी तसं येतं फक्त. ओके, ठीक आहे. राहिलेला पार्ट आणि राहिलेला प्रॅक्टिस सेट आता आपण उद्या बघूया. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा. आता एक्झाम्पल नंबर 5 झालेला आहे आपलं. 6 आणि 7 हे दोन्ही तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे. 6, 7 इथे खाली लिहितोय आणि होमवर्क करून ग्रुपवरती अपलोड करायचं आहे व्हॉट्सअपवरती. हे व्हॉट्सअपवरचे छोटे छोटे होमवर्क आहेत. आपण वर्कशीट पण देणार आहे परत तुम्हाला करायला. पण हे 6, 7 आजच्यासाठी हे करायचे आहेत. प्रत्येकाला विचारणार आहे उद्या. ओके, तर आठवणीने हे होमवर्क कम्प्लीट करायचं आहे, ग्रुपवरती पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. सर व्हिडिओ टाकणार ना? हो, व्हिडिओ अपलोड होईल, फक्त 10 नंतर होईल, कारण 10 पर्यंत लेक्चर्स असतात आपले त्याच्यानंतर. ओके, ठीक आहे. चला, धन्यवाद.